नमस्कार सर्वांना। तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आणि आज आपण सर्वांनाच आवडणारा आणि तोंडात टाकताच विरघळणारा मिल्क पेढा बनवणार आहे। तर हा पेढा खायला इतका छान लागतो ना की सांगूच शकत नाही। आणि यामध्ये ना आपण मिल्क पावडर वापरणार आहे ना खवा वापरणार आहे। तर हा पेढा फक्त आपण दुधापासूनच बनवणार आहे आणि या पेढ्यामध्ये फक्त दूध आणि साखरेचा वापर होणार आहे। तर मी अशा प्रकारे गॅसवर 2 कढया ठेवल्या आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये, कारण दूध कढईला चिटकणार नाही। तर एका कढईमध्ये मी 1 लिटर दूध टाकलेले आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेणार आहे। म्हणजे मी पूर्ण 1.5 लिटर दुधाचा पेढा बनवणार आहे। आणि हे दूध मी पूर्ण फुल फॅट दूध घेतलेले आहे। म्हणजे दूध फुल फॅट असल्यामुळे आपला पेढाही जास्त बनेल म्हणून। आणि आता फुल गॅस करून मी दूध उकळायला ठेवलेले आहे अगोदर। आणि दूध आपल्याला असं हलवत राहायचंय। तर मी 2 गॅसवर ठेवण्याचं कारण हेच की आपला पेढा लवकर होईल। नंतर मी हे दूध चांगलं उकळल्यानंतर एकाच कढईत टाकणार आहे। आणि आपल्याला आता फुल गॅसवर हे असं उकळून घ्यायचं आहे। तुम्ही कमी गॅसवरही उकळू शकता, पण टाइम जास्त लागेल म्हणून मी फुल गॅसवरच दूध चांगलं उकळून घेत आहे। आणि त्यावर अशी साय आली की आपल्याला ती त्या दुधामध्ये चांगली मिक्स करत राहायची आहे। आणि आपण म्हणतो ना इन्स्टंट मिल्क पेढा, आणि तो इन्स्टंट तयारही होतो, पण याला थोडासा टाइम लागतो बनवण्यासाठी। पण याची टेस्ट आपण त्या पेढ्याशी कंपेअरच करू शकत नाही, कारण हा पेढा खूप छान लागतो टेस्टला। आणि आपल्याला दूध आता असं हलवत पण राहायचंय। आणि मी गॅस दोन्ही पण फुल ठेवलेले आहे। आणि मी आता दुसऱ्या कढईमधलं दूध पण याच कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण या कढईमधलं दूध पण आता बऱ्यापैकी कमी झालेलं होतं। तर यामध्ये टाकून आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्या दुसऱ्या कढईमध्ये अर्धा लिटरच दूध होतं, तर ते बऱ्यापैकी आटलेलं होतं म्हणून मी या कढईत टाकून घेतलं। आणि दूध पण आता असं मस्त घट्ट व्हायला लागलेलं आहे। आणि आता दूध असं घट्ट व्हायला लागलं की आपल्याला त्याला हलवत राहायचंय सतत। तर मी आता त्यामध्ये साखर टाकणार आहे। तर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटीला पण थोडी कमी आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि साखर आपल्याला या स्टेजलाच टाकायची आहे, दूध असं घट्ट झालं तेव्हाच। आणि दूध असं घट्ट झालं की ते खूप उडायला पण लागतं। तर मी परात घेतलेली आहे आणि मग त्याला हलवून घेत आहे, म्हणजे ते अंगावर उडणार नाही म्हणून। आणि आता या शेवटच्या स्टेजला तुम्हाला दुधाला चांगलं हलवत राहायचंय। तर मी 1 चमचा साखर घेतली होती आणि इलायची घेऊन ती मिक्सरला बारीक केलं होतं। तर ती इलायची टाकलेली आहे मी। तुम्ही डायरेक्ट इलायची कुटून टाकू शकता। आणि आपला पेढाही आता तयार झालेला आहे, कारण तो आता असा कढईला चिटकत नाहीये। आणि पेढा आपल्याला जास्त वेळ पण परतायचा नाहीये, कारण तो असा ड्राय झाल्यामुळे पेढेही चांगले होणार नाही। आणि आता पेढा तयार झालेला आहे। तर मी एका साईडला परातीला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं। तर आता गॅस बंद केला आणि त्या ताटामध्ये आपला पेढा काढून घेतलेला आहे।
आणि अशा प्रकारे मी त्याला त्या स्पॅच्युल्याने थोडंसं मिक्स करून घेत आहे। आणि 5 मिनिटासाठी मी असं मिक्स करून घेतलं थोडंसं आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं 10-15 मिनिटं, कारण आपल्या पेढ्याचं मिश्रण खूप गरम होतं म्हणून। तर 5 मिनिटं असं मिक्स केलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो अजून थोडासा घट्ट झालेला होता आणि परत आता आपल्याला त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। म्हणजे आपण पेढ्याचं मिश्रण जितकं चांगलं मळून घेतलं तितका पेढा सॉफ्ट होईल म्हणून। तर मी समजा 10 मिनिटं त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे हातानं। आणि तुमच्याकडे जर स्पॅच्युला नसेल तर तुम्ही थंड झाल्यानंतरच हाताने चांगलं मळून घ्या त्याला। तर आता आपलं पेढ्याचं मिश्रण तयार आहे। तर आता त्याचे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे। तर पेढे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज छोटी मोठी करू शकता। मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे। आणि तुम्हाला जर या स्टेजला पिस्ता लावायचा असेल तर तुम्ही तोही लावू शकता, पण मला असं साधाच पेढा हा खूप आवडतो। आणि अशाच प्रकारे आपल्याला आता सर्व पेढे बनवून घ्यायचे। आणि किती छान दिसत आहे पेढा पण। आणि अशा प्रकारेच मी बाकी सर्व पेढे बनवून घेतलेले आहे। आणि हे पेढे बनवण्यासाठी मला 1 ते 1.5 तास लागलेला आहे दूध उकळायलाच। आणि 1.5 लिटर दूध घेतलं होतं, त्यामध्ये 14 पेढे तयार झालेले आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। आणि तुम्ही बघू शकता पेढे किती छान झालेले आहे।